मी नंदिनी आज बनवत आहे अंडा बिर्याणी। त्यासाठी आपण अंडे उबालायला मांडलेले आहेत। मी इथे 10 अंडे मांडले आहेत उबालायला। आणि तर गाइस हा माझा आज मी काही दुकान खुलत नाही आहे, तर राईस बनलेला होता दुकानातला, तर ह्याच राईसने मी आज हा आहे पुलाव राईस बासमती। तर बघा हा राईस मला आता हा शिजलेला आहे, तर आपण दम बिर्याणी बनवत आहोत। तर एवढा राईस आहे, तर हा आम्हा दोघांसाठी पुरेसा आहे। आणि ते अंडे, तर तिकडे अंडे मांडले, तिकडे राईस, तर राईस तर आहे। तर आता आपल्याला बाकी सगळ्याची रेसिपी मी दाखवते। तर बघा मी अंडे मांडले, तर थोडा नमक टाकत आहे। तुम्हाला तर माहित आहे नमक टाकल्यावर मी थोडी हळदी घालत आहे। हळदी ना कसं अंदर त्याच्यामध्ये हे होते, तर छान वाटते। वाटलं थोडं आपण तिखट सुद्धा घालू शकतो, कारण त्याच्याने नाही का ते अंड्यामध्ये धासून जाते, ते छानपैकी अंड्यात शिजून जाते। तर आता अंडेच छान पकू देऊ। तर पिसायचं साहित्य म्हणजे पेस्ट बनवायचा, कांदा एक छोटा साईजचा, धनियाचे डंटर, एक तेजपत्ता छोटा, हिरवा कांदा, टमाटर, 2 छोटे छोटे साईजचे टमाटर टाकत आहे मी। हे बघा 2-4 फाके करून, 4 लसणाच्या किल्ल्या, छोट्या साईजचा अद्रकचा तुकडा, थोडेसे धनिया पत्ते मतलब धनिया, आणि थोडासा जिरा, थोडे धने जिरा, आणि याच्यात नाही का तीळ आणि थोडीशी मेथी मिक्स आहे, ते घालून घेऊ। तीळ मेथी मिक्स, एक छोटा इलायचीचा दाणा, ही 1 पाव दही आहे, पण मी याच्यातून थोडीशी याच्यात टाकून घेते। दही पिसण्यामध्ये कसं पूर्ण बारीक होऊन जाते ते, आणि थोडी शेंगदाणे 2-4, झाकण लावून आता बारीक करून घेऊ। तर बघा पेस्ट छान बारीक झालेला आहे। आता बाकीची प्रोसिजर करू। तर बघा अंडे शिजले आहेत आपले, छान आहे आपले फाक झालेले आहेत। त्याचे छिलटे काढायला घेऊ। तर अंड्याचे छिलटे काढून झाले आहेत बघा। हे आजकाल अंडे बी कसे येतात गावरानी होय म्हणे, बघा छोटासा अंडा आहे, त्याचे छिलटे निघले। अंड्यामध्ये थोडी हळद घालू, थोडे तिखट, थोडा मीठ, आणि मिक्स करून घेऊ। तर आपले मिक्स झाले, आता फ्राय करू हलके।